तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत। बघूया या संदर्भातल्या बातम्या सुपरफास्ट। राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं। त्याचा निकाल आज हाती आला। या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलंय। सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला। 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली। विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव स्वीकारावा लागला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राणे ब्रँडचीच हवा असल्याचं दिसून आलं। गेली 25 वर्ष पक्ष कोणताही असो, इथल्या जिल्हा परिषदेवर राणेंचंच वर्चस्व राहिलंय। यंदाही राणेंच्या नेतृत्वामध्ये महायुतीनं मोठी मजल मारली। जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपनं 27 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या। या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी विजयी उमेदवारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेच्या 10 तर पंचायत समितीच्या 20 गणांमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झालाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। दरम्यान या निवडणुकीमध्ये उदय सामंत यांच्या मतदारसंघातील 2 उमेदवार चर्चेत राहिले। एक म्हणजे त्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, तर दुसरे सर्वसामान्य रिक्षाचालक असलेले कार्यकर्ते। रत्नागिरी तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये हे दोन्ही उमेदवार विजयी झाले। नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली। जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका, तर नक्की दिलं नसतं आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही। सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला, तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना, पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं। आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं अभूतपूर्व यशाला गवसणी घातली। जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व 12 जागांवर भाजपनं वर्चस्व गाजवलं। एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाआघाडीचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला। कुरुल जिल्हा परिषदेसह मोहोळ तालुक्यामध्ये भाजपनं मोठं यश मिळवलंय। या विजयानंतर माजी आमदार यशवंत मानेंच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या भावाचा पराभव झालाय। भाजपच्या विजयानंतर यशवंत मानेंनी उमेश पाटलांवर जोरदार टीका करत वायफळ बोलणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवण्याचं म्हटलंय। भाजप उमेदवार सचिन जाधव यांनी उमेश पाटलांचा तब्बल 1303 मतांनी पराभव केला। मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे। 6 पैकी 4 जिल्हाभर जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा राहिलेल्या आहेत। परंतु आम्हाला दुःख एक आहे, गड आला पण सिंह गेला। पेनूर गटातील आमचे रामदासभाई चौरे आणि आष्टीचे समाधान शेळके या दोघांचा पराभव झाला। ही आमच्या मनाला आणि जीवाला लागलेलं आहे। पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषदपेक्षा 7 जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे। यानंतर एक महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्येही भाजपनं जल्लोष केलाय। भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी दंड थोपटले। मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालंय। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील दहेगाव गटातून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्यात। यावेळी राम सातपुतेंनी विरोधकांना दंड थोपटत विजयाचा गुलाल उधळला। रायगडच्या महाडमधून बिरवाडी जिल्हा परिषद गटातून मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विजयी झाले। राष्ट्रवादीच्या निलेश महाडिक यांचा पराभव करत विकास गोगावले विजयी झाले।
विकास गोगावलेंचा 5,000 मतांच्या फरकानं विजय झाला. यावेळी विकास गोगावलेंकडून दंड थोपटत जल्लोष साजरा करण्यात आला. तसंच मुलगा विजयी झाल्यामुळे मंत्री भरत गोगावलेंनी शिवरायांना वंदन केलं. आडमध्ये 5च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 10 पैकी 9 हे सर्व सीटा शिवसेनेच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि आमचा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा 2000च्या पुढे निवडून आलेला आहे आणि हाच जनतेचा विश्वास जो आम्ही संपादन केला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना काय करा 2029 आम्ही दाखवू. रायगडमध्ये भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटलांचा 3,500 मतांनी दारुण पराभव झालाय. शिवसेनेच्या शर्मिला घोडकेंनी निलिमा पाटलांचा पराभव केलाय. रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई आदिती दळवी यांनी अलिबागमधील चेंढरे जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये त्यांची प्रमुख लढत शेकापच्या प्रवीणा घासे यांच्यासोबत झाली होती. आदिती दळवींच्या विजयानंतर शिवसेनेची ताकद वाढली. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 9 जागा शिवसेनेनं जिंकल्यात. राष्ट्रवादी, भाजप आणि शेकापसह सर्व विरोधकांवर शिवसेनेनं विजय मिळवलाय. या विजयानंतर आमदार महेंद्र दळवींनी मैं हूं डॉन अशी प्रतिक्रिया दिली. मैं हूं डॉन. येस. आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघात किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मीच डॉन. आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनं जिल्हा परिषदेच्या 5ही आणि पंचायत समितीच्या 10ही जागांवर निर्विवाद विजय मिळवलाय. आमदार सुनील शेळके यांनी ही कामगिरी पुन्हा एकदा करून दाखवली. मात्र या आनंदाच्या क्षणी नेहमीप्रमाणे येणारा अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन यावेळी आला नाही. त्या शुभेच्छा कानावर न पडल्यामुळे आमदार सुनील शेळके भावनाविवश झाले आणि बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तराई होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला. परंतु ते शब्दाच कानावरती पडणार नाहीयेत. आणि यानंतर महाराष्ट्र